चार माझ्या लेकी चार गावच्या बारवा अन मधी ग बाई माझा लेक गोंधळा हिरवा. हे बाई हरत नसते हे पुस्तक ऐश्वर्या पाटेकरांचं पेन पब्लिशिंग हाऊस पुणे येथील ऐश्वर्या पाटेकरांचं हे बाई हरत नसते म्हणण्यापेक्षा एक आई कधीच हरत नसते हे पुस्तक माझं नुकतंच वाचून झालेलं आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये एका स्त्रीच्या वाट्याला आलेला संघर्ष या पुस्तकात मला वाचायला मिळाला. पूर्वीच्या काळी बायकांना खूप संघर्ष आणि त्याग काही गोष्टींना असं सामोरे जावं लागत असेल. तर मला या पुस्तकातनं एका स्त्रीसाठी म्हणायला गेलं तर अजूनही स्वातंत्र्य स्त्रीला नाही. पूर्वीच्या काळी नव्हतं आणि अजूनही तिच्या वाटेला तर तसं म्हणायला गेलं तर तसं स्वातंत्र्य अजूनही आलेलं नाही. एका स्त्रीने तिच्या नातेवाईकांची साथ नसताना, नवऱ्याची साथ नसताना आपल्या मुलांना हाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून अहोरात्र कष्ट करून त्यांना शिक्षण दिलं, त्यांना घडवलं. या स्त्रीचा संघर्ष या पुस्तकात मला वाचायला मिळाला. आणि तुम्ही सगळ्यांनी हे पुस्तक वाचावं आवर्जून असं मला वाटतं की या पुस्तकातून आपल्याला प्रेरणाही मिळते आणि एका बाईला खूप शक्ती आणि ताकद मिळते आयुष्यामध्ये. या समाजात लढण्याची जिद्द धडाडी तिच्यामध्ये येते. बाई हरत नसते म्हणण्यापेक्षा एक आई कधीच हरत नसते. हे पुस्तक आवर्जून सगळ्यांनी वाचावं असंच मला वाटतं. मी या पुस्तकावर त्या माऊलीवर आणि त्या ऐश्वर्या पाटेकर या लेखकावर एक कविता केलेली आहे. ती कविता मी आज तुमच्या पुढे सादर करते. धन्य धन्य ती माऊली जिच्या चरणाची धूळ उडवणी आम्हा वाचकांपर्यंत भावड्यानी पोहोचवली. आभार कितीही माननी तिच्या आयुष्याची झालेली चिंगडी आम्हा वाचकांना नाही शिवता येणार कधी तिची गोधडी. निशब्द भावनेने फक्त तिची शिस्त अंगी पेरणी तिची शिस्त अंगी पेरणी. उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आम्ही अंगी बाळगुनी पेरत राहू तिच्या कष्टाची विचारांची शिस्तीचे धडे आम्ही साकारत राहू. बाई हरत नसते हे पुस्तक सगळ्यांनी वाचावे, आवर्जून हे पुस्तक वाचावे अशी माझी विनंती आहे. की ह्यातून खरंच खूप मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळते एका स्त्रीला. एका स्त्रीची ही कर्मकहाणी आहे, संघर्ष आहे. तो प्रत्येक स्त्रीच्या वाटेला येतो आणि ह्यातून जिद्दीने धडाडीने एक स्त्री कशी उभा राहते ते आपल्याला या पुस्तकातून वाचायलाही मिळतं आणि एक प्रकारची आत्मिक बळ शक्ती आपल्याला मिळते. सर्वांनी हे पुस्तक वाचावे. धन्यवाद.